गाईज, आज आहे माझ्या पिल्लूचा बर्थडे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45 आणि माझं बाळ थोडंसं झोपलं होतं, त्यामुळे त्याची झोप मोड झालेली आहे. आणि आता आम्ही चाललोय त्याला गिफ्ट घ्यायला आणि त्याने चॉईस करून ठेवलंय ते खूप दिवसापासून आधी. आणि काय घ्यायचंय त्याने ठरवलेले माझा दादा आणि आम्ही चाललेलो त्याला गिफ्ट घ्यायला. आहे ना बिट्टू? काय घ्यायचं सांग ना गाईजला. स्केटिंग घ्यायची. चलो आता आपण जाऊयात स्केटिंग घ्यायला गाईज. पिल्लूचा बर्थडे कुठे करायचा बर्थडे बाळाचा सांग ना. तर इथे गेले होतो मी हर्षूला सायकल बघण्यासाठी या शॉपमध्ये. जाता जाताच रोडने बघत चाललो होतो की कुठेतरी चांगली भेटेल. ह्यातून आम्ही चाललो होतो आणि इकडे भेटली आम्हाला चांगली, पण प्राईस खूप सारी सांगितली होती. आणि मला माहिती आहे की कुठली वस्तू घेतली की टिकवत इतकी चांगली नाही आणि लगेच खराब सारी होते. त्यामुळे मी म्हटलं यांना की घ्यायची तर एकदम म्हणजे टिकाऊ पण घ्या आणि व्यवस्थित असे रिजनेबल रेटमध्ये घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का कुठली वस्तू घ्यायची म्हटलं मी प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच सगळ्या गोष्टी घेत असते. त्यामुळे ह्या शॉपमध्ये आम्ही बघत होतो. त्यांनी आम्हाला ह्या 2 दाखवले. त्यातली रेड तर काही इतकी आवडली नाही कारण ती अशी म्हणजे मजबूत नव्हती. ब्ल्यू होती मजबूत आणि कलर त्यात हर्षला रेड पाहिजे नव्हता आणि त्यामध्ये मजबूत होती ती ब्ल्यू, पण त्यामध्ये तो रेटही कमी करत नव्हता आणि खूप सारा रेट सांगत होता. त्यामुळे मी म्हटलं की चल आपण दुसरीकडे बघूया. तरी पण त्यांनी ती रेट ट्राय केली, पण यांना ती अशी कम्फर्टेबल नाही वाटली. म्हणजे अशी डुगडुगी वाटत होती, लाईक हालत होती. त्यामुळे हे नको म्हटले आणि ब्ल्यू त्याला आवडली नव्हती आणि रेट पण खूप सारा होता. त्यामुळे आम्ही म्हटलं चला दुसऱ्या शॉपमध्ये बघूयात. म्हणून जाता जाता दुसरीकडे गेलो दुसऱ्या शॉपमध्ये. तिथे जाऊन चेक करायचं होतं. इकडे त्याला ही सायकल नको होती. नकोच म्हटलं. तोंड बघू शकता त्याचं. ही काय घेत आहे मला माझ्या चॉईसचेच घ्या आणि रेडच घ्या असं चाललं होतं. आणि खरं तर म्हटलं ते एक 4-5 महिन्यापूर्वी आम्ही दक्षला काहीतरी घ्यायला गेलो तेव्हाच त्यांनी सायकल ही बुक केली होती की मला बड्डेला असंच काहीतरी गिफ्ट घ्या आणि हेच घ्या. त्यामुळे हे ठरलं होतं फायनल त्याचं की माझ्या बड्डेला मला हेच पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याला घ्यायचं ठरवलं आणि ह्या दुसऱ्या दुकानात आम्ही आत्ता आलेलो. ही सायकल फायनली त्याला आवडली आणि हे घेतलं. आणि इकडे मम्मी पप्पांकडे केक करण्यासाठी आलो, केक कट करण्यासाठी. इथून त्याचं ऑप्शन वगैरे मम्मी यांनी करून गेलं. आणि दुसरी जी आहे ती माझ्या भावाची मुलगी आहे. अगदी इतकी बोलती तुम्ही बघू शकता पुढे. लाव ग, लावणार तुला पण बच्चा. हॅपी बर्थडे शोलवण्या. इकडे आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं. ही माझ्या भावाची बायको आहे आणि म्हणजेच माझी वहिनी. आणि इकडे मी ऑप्शन करून घेतलं. सकाळी तर केलंच होतं पण सगळ्यांसोबत म्हटलं पुन्हा एकदा ऑप्शन करून घ्यावं. आणि छान असं ऑप्शन करून ह्याची खूप सारी बडबड चालू होती. असं तसं हे ते म्हणजे खूप गप्पा मारत होती. मला तर रेकॉर्ड करता आलं नाही बऱ्यापैकी, पण जेवढं करता आलं तेवढं मी घेतलंय. खूप सारी ती बोलत होती आणि छान असं ऑप्शन करून घेतलं. कारण मम्मी पप्पांचा पण कॉल येत होता की तुम्ही इकडे का नाही आले. पण हर्षूची इच्छा होती की त्याच्या दीदीकडेच राहायचं ह्यावेळेस. त्यामुळे तिकडेच त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं. म्हणून मम्मी पप्पांना भेटण्यासाठी आले. तर त्यांनी केक आणला होता त्याच्यासाठी. गिफ्ट नंतर देतो म्हटलं, इमर्जन्सी आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे. सो पप्पांनी पण त्यांचं ऑप्शन करून घेतलं. हे माझे पप्पा आहेत आणि ते मला फोन आला होता कोणाचा तरी आणि इकडे छान असं त्या दोघांनी केक कटिंग केलं. ठेवा हॅपी बर्थडे टू. केक कट बघा दोघं एकामेकीकडे बघू माझे. हॅपी बर्थडे डिअर हर्षू आणि सर्वज्ञा. हॅपी बर्थडे टू. कट करा, केक कटच झाला ना रे. सर्वज्ञ पुढे हर्षू काही चुपचापच बसलं होता. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचं चालतं, पण इकडे माझ्या भावाच्या मुलीचं वेगळंच होतं. म्हणजे ती अजिबात घाबरत बिबरत होती, एकदम बिंदास बोलत होती. आणि आतू म्हटलं आतू माझं तिचं खूप चालतं आणि खूप साऱ्या गप्पा मारत होती. हर्षूला म्हणत होती माझाच बड्डे तुझा बड्डे नाही ऑल. तिथून आली होती हर्षूची आज बड्डे. आणि बोलती मला माहिती त्याला आणले तुला ते बड्डे का ते माझा आहे की नाही. अगं पण त्याचा बड्डे आहे ना. माझा आहे रे वाढतो मला गिफ्ट मिळालं. हां आणि बरं तू दादाला काय गिफ्ट दिलं सर्वज्ञा. अगं हे सर्वज्ञा तू दादाला काय दिलं. फोडता फोडा पटकन फोडा. तू पण शांत बसलाय. येतात काढलंय गिफ्ट त्याच्याकडे त्याला बरोबर येत. हॅलो अगं इकडे केक कट करायला आली होती, त्यांचा फोन येत होता ना.
आले आले केक कट करायला आले होते. खुश का? आवडीचं गिफ्ट भेटलंय काय? निघाले नाही इकडनं ना राहील मधून. आले आले पोचले का? आले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आतूची किस्सी घे लवकर. घे पटकन चल लवकर. जाऊ दे का तिला. तू लाजतो का काय? बघ ना किती लाजतोय. घे बाबू. त्याने पण दिले. आता ते तू दे त्याच्या दे तुझ्या हाताने दादाच्या हाताने दे. आणली असते ना का? आजारी का तो? दादाचे उल्लू बनवतात ना. बरोबर उल्लूच बनवतात. तू सांगितलं. जायचं ना. थांब ना. काय तुझे पप्पा कसे उल्लू बनवतात ते सांगते. मम्मीकडे निघून मी हर्षचा बर्थडे करायचा होता म्हणून इकडे निघून आले बहिणीच्या घरी. आणि नुकतेच जिजू पण आमच्या सोबतच आम्हाला पार्किंगला भेटले म्हणून आम्ही सोबतच एंट्री केली घरामध्ये. बघतो तर काय इतकं छान डेकोरेशन यांनी आम्ही यायच्या आधी करून ठेवलं होतं. दीदीनी आणि यांनी सगळ्यांनी छान असं फुले बलून वगैरे फुगवले होते. त्यानंतर आम्ही ऑप्शन करून घेतलं पुन्हा एकदा. बरोबर डेकोरेशन केले. कुठे अर्चना? अच्छा छान केलंय ते. कोणी केलं? मस्त केलंय. अरे गॉगल बिगल घालून बसलाय बरं. शकुली होईल का तुझं? मग मी पण ऑप्शन पुन्हा एकदा करून घेतला. आणि ऑलरेडी आम्हाला लेट झाला होता. एक साधारण 10 वाजले असतील. मग पटापट केक कटिंग वगैरे करून घेतली कारण की आम्हाला जायचं होतं गणपती बघायला. आणि ॲक्च्युली प्लॅन ठरला अचानकच की इथून केक कटिंग करायचं, जेवायचं वगैरे आणि डायरेक्ट तसंच आम्ही ह्याला जायचं, गणपती बघायला जायचं. पण सर्वेश्वराची स्कूल दुसऱ्या दिवशी असल्यामुळे माझ्या बहिणीने नकार दिला होता. तरी पण आम्ही फोर्स करून तिला घेऊनच चाललो, चल म्हणून. आणि आफ्टर लॉंग टाईम आम्ही सगळे एकत्र जाणार होतो आणि खूप सारी मज्जा येणार होती. आणि तुम्ही बघू शकता पुढे मज्जा म्हणजे थोडेच जण होतं पण खूप सारी मज्जा केली. अजून बरेच जण ह्याच्यामध्ये कमी होते. सगळेजण असल्यावरती वेगळीच मज्जा येते. आणि छान असं ऑप्शन केलं आणि गणपती बघायला गेले. मी खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर एकत्र अशी गेली असेल गणपती बघायला. एकदा लग्न झालं त्यानंतर बहीण भावांसोबत गेले होते. त्या वर्षी तर खूपच सारी मज्जा केली होती. त्यानंतर इतकं आठवत नाही की आम्ही एकत्र गेलो होतो. सिंगल आम्ही जाऊन आलो. पण आता ह्या वर्षी पुन्हा एकदा एकत्र गेलो आणि खूप सारी मज्जा आली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे तर छान असं केक ऑर्डर केला होता कार्टूनचा माझ्या बहिणीने त्यासाठी. आणि ते कार्टूनवर जे काय आले स्टिकर ते त्यांच्या हाताला लावले होते. त्यांना फार आवडलं ते सगळं. आणि केक पण खूप छान होता. आणि हर्षूची तर वेगळीच मज्जा चालू होती आणि वेगळाच त्याचा जोश चालू होता. म्हणजे जोशात होता तो पूर्ण बड्डे म्हटल्यावर. आणि खूप दिवसापासून त्यांचं चालू होतं माझा बड्डे कधी येणार आहे, माझा बड्डे कधी. फायनली त्याचा आज बड्डे आला होता. आम्ही सगळ्यांनी केक भरून घेतला. छान असं सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला. आणि त्यानंतर आम्हाला भरपूर उशीर झाला होता. त्यामुळे नंतर आम्ही निघालो थेट ते हॉटेलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता श्रेया दीदीची गंमत. सगळेजण निघाले आणि लाईट ऑफ करायच्या वेळेस तिची घाई होती की बलून फोडायचे. सगळे बलून तिने जायच्या आधीच फोडून पटापट टाकले आणि मम्माला डबलचा ताप केला लाईक कचरा वेचण्यासाठी. सो अशा प्रकारे आम्ही तिने मस्त मजामध्ये बलून हे केले आणि निघालो आम्ही थेट हॉटेलमध्ये. आणि हे लोक त्या हॉटेलमध्ये जाऊन आलेले आहेत आधीच. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो आणि ह्या लोकांना माहिती होतं तिथली टेस्ट वगैरे छान आहे वगैरे म्हणून. आणि पुण्यामध्ये होतं त्यामुळं ह्या लोकांना माहिती आहे. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो तर निघालो तर थेट हॉटेलमध्ये. तर हे होतं स्पायसी गार्डन आणि छान टेस्ट होती जेवणाची. आम्ही व्हेजच जेवण केलं कारण गुरुवार होता. आणि या हॉटेलमध्ये जायचं कारण असं की मुलांना खेळायला गार्डन स्पेस वेगळा होता त्यामुळे त्यांची इच्छा होती की इथेच जायचं म्हणून. छान असं बाहेरचा असं लुक होता आणि मस्त मुलं सगळी पहिले गार्डनमध्येच खेळायला गेले होते. छान असं जेवण केलं. मस्त जेवणात बिझी होते सगळेजण आणि मस्त जेवणाची टेस्ट खरंच छान होती. 12 वाजले. आम्ही आलोय दगडूशेठचं दर्शन करायला. दगडूशेठला गणपती बघायला आलेलो आहे. रात्रीचे 12 वाजले. बघू शकतो. आता आम्ही आहे सध्या नदी पात्राच्या रोडला गाडी पार्किंग करू. आम्ही आपली गंगा होतो नाही. बघा हर्षाची नाटकं. बड्डे झालाय तरी उचलून घ्या.
मध्ये भेटले उडत नाही झोप गेली आता दादा कधी जायचं पंढरीला? ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज वाघावर आरोप झाले भूतोर भविष्याची अशी मोठी निवडणूक आहे. आमचा ब्रेक झालेला आहे आईस्क्रीमचा. गणपती बघून नाही झाले आम्हाला फसवलं गेलंय. आम्ही 4-5 गणपती बघितले पण डेकोरेशन सगळे बंद झाले होते त्यामुळे आता घरी चाललो आणि आईस्क्रीम पार्टी करतो. आता वाजले रात्रीचे 2. बघू चलो गाईज इथून रात्रीचे वाजले होते 2, 2:15 तर आम्ही निघालो होतो घरी. तर इथेच ब्लॉग एंड करते. तर खूप सारं प्रेम द्या आणि ब्लॉग बघत राहा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग येऊन चांगला असेल तर तोही गणपती बघायलाच गेलो होता आणि खूप सारी कॉमेडी ऑल केलेला आहे. चलो बाय, स्टे ट्यून.